देव आहेत आमचे, पण जगाचे देव आहेत. मला वाटतं गिव्ह अप करावा लागेल हा चॅलेंज आज. गाड्या कोण थांबवत नाही. बघू आता इकडेच काहीतरी कचऱ्याचा डब्बा असताना आपण यांना बाहेरच घाण करायची. सुरुवात पहिला आपल्यापासून केली तर दुसरं पण करतील. बाहेर. नमस्कार सगळ्यांना. मी निघालो आता रायगडसाठी. सकाळचे 6:15 झाले. बघूया. आमचा एरिया एकदम शांत शांत. आता बघूया. इथून आता रायगडला जाणं पण टास्क आहे माझ्यासाठी. सकाळचे 6:15 झालेत आत्ताशी. मला आता इथून थोडंसं चालत जाऊन थोडं हायवेला लागतं. हायवेला गाड्या भेटल्या तर. आता सध्या तर मी शिर्डी साईडला चालत चाललो. बघू कोण लिफ्ट देते. आता चालता चालता एक मनात विचार आला की एक काम करतो, इथून शिवडीहून अटल सेतूला जातो. तिथे जाऊन उभा राहतो. जर तिकडून एक जरी लिफ्ट भेटली ना अर्ध्या तासाच्या आत, नाही ना म्हणता माझा ना 1 तासाचा रस्ता वाचल. सो ट्राय करतो. आता इथून चाललो मी, शिवडीलाच चाललो. चालत मी पोचले आता हायवेपर्यंत. तिकडून मला लिफ्ट घ्यायची. आय होप एक जरी जण थांबला ते खूप बरं होईल. कारण इथून जर लिफ्ट भेटली तर डायरेक्ट JNPT पर्यंत भेटेल. बघू आता जसं नशीब असेल तसं भेटेल. वेट अँड वॉच. 7 म्हणजे अर्धा तास झाला मला चालत. मी थोडासा चहावी पण नाश्ता पण केला. हो मस्त वाटतं एकदम. थोडं डिफिकल्ट वाटतं इकडून गाडी भेटणं. लेट्स ट्राय. सिंगल आहे. यांनी जर आता थांबवली तर मजा येईल. प्लीज थांबव डायरेक्ट अटल सेतू. दुसरी गाडी गेली इकडे पण अजून दिली नाही. प्लीज. वाटतंय थांबवतील. आप कहाँ जा रहे हो? मैं पनवेल जा रहा हूँ. फ्री में छोड़े हुए? फ्री में फुकट फ्री में. चलो थैंक यू. हाँ कहाँ जाने वाले हो? हाँ चलेगा ना. आपका नाम भाई? मोनू भाई. अभी मला मोनू भावानी लिफ्ट दिलेली आहे कलंबोली तक. चलेगा ना व्हिडिओ में आहे तो. थँक्यू भाई. अटल सेतूमधून लिफ्ट भेटली भाई. आता बघू पुढची जर्नी कशी होते. अभी मैं ना इधर से रायगढ़ आ रहा हूँ इसे लिफ्ट लेके. हाँ ऐसे आज दिखा रही. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर लिफ्ट भेटेल, पण भेटली. एक नंबर. मोनूबाईने मला कळंबोरीपर्यंत लिफ्ट दिली आहे. पुढे जसं जाईल. हा ब्लॉग स्पेशली मराठीमधून आहे. बोलता माहिती म्हणलं हा दादा माझ्या ओळखीचाच निघाला. म्हणजे एक मित्र आहे त्याच्या ओळखीचा आहे. असं बोलत राहायचं, ओळख वाढते, बरं वाटतं, मस्त वाटतं.
आपका नाम मोनू भाईने मला आता इथपर्यंत सोडलंय. इथून पनवेल नाही ना म्हणता फक्त 9 किलोमीटर असेल. चलो भाई थँक्यू. मिलते एरिया में कभी मिलो. चलो हॅलो हॅलो. आता दुसरा कोणीतरी बघूया कोण भेटताय काय. थांबवलं कुठे आलं का. मला पनवेल. तुम्ही पुढपर्यंत सोडतात मग कुठपर्यंत. पुन्हा काढलं पनवेल. अरे नाही माहिती कसं. मला वाटतं थांबवतील. कचरा झाला माझा. बोलतो नाही बोलले चाल काय प्रॉब्लेम. दुसरी गाडी बघावं लागेल पण थांबवता येईल. अजून एक भेटतो थांबव. बाय. कहाँ पे जा रहे हो. यांच्यावर हाईट पोचत नाही. चढायला जीव जातो. एकावर चढलो की मुदाम लागतो. 2-3 गाड्यांवर असं चढलो कंटिन्यू. हर्ष स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. JM फूडी उर्फ भूषण टपाल. तुम्ही आता चाललो आहे रायगडला लिफ्ट मागत मागत. तर कधी पोचतोय काय माहित नाही. आता मी GNPTला पोचलोय. परेलून निघालोय. लेट्स गो. बघूया तुम्ही एखादा तरी थांबवल. एक गाडीने नाही ना म्हणता मला 20-1 किलोमीटरच्या वर आणलं. अटल सेतून डायरेक्ट मी इथपर्यंत आलो. तर आय होप सो गाडी भेटली तर मजा येईल. आता 5 मिनटं झाली असतील. जास्तीत जास्त 5 मिनटं झाली असतील. मला थोडं मुश्किल वाटतंय भेटणं. आता इकडून तरी बघू भेटेल असं काय ना. कंटिन्यू ट्रक चालले आहेत. अशी एवढ्या 2-3 गाड्या अशा लगेच थांबल्या. मला वाटलं चल आता पनवेलपर्यंत पोचल. काय इकडे थांबलोय. ते थांबली. मला वाटलं की लिफ्ट भेटली नाही. काका इकडे थांबलेत. दुसरे ट्राय करूया आपण. मुश्किल. रायगडला जायचंय फक्त पोचायचं नाही तिकडे. मला किल्ल्याच्या वर पूर्ण लास्टपर्यंत जायचंय. एवढं लांब जाणार आणि किल्ल्यावर जाणार नाही तर मजा नाही. बघूया आता थांबलेत. बघूया काय होतं. कुठे चालले दादा. मला त्या सर्कलला जाणार. थँक्यू. तुमचं नाव अजिंक्य. अजिंक्य दादाने आता चालेल ना व्हिडिओमध्ये आले तर. अजिंक्य दादाने आता मला फाटा. हां धन्यवाद. तुमचं नाव आहे आकाश. ते पळसपळ फाट्यापर्यंत सोडते की उद्या बरोबर टाकल. चलो बाय. चला धन्यवाद दादा. त्या दादानी मला आता इथपर्यंत सोडलंय. प्रॉपर रोडपर्यंत सोडलंय. पुढचा प्रवास बघू. बोर्ड दिसला रायगड फोर्टचा. 122 किलोमीटर आहे. लवकर जर भेटलं तर पोचल. 122 किलोमीटर म्हणजे लिफ्ट जर भेटत राहिली प्रॉपर जर भेटला तर 3 तासात पोचेल. रायगड पण चढायला भेटेल. मजा येईल जरासा. रायगड पण चढायला भेटेल. लेट्स गो. बघूया काय होतं ते. आता मला पण नाही माहिती. लिफ्ट मागताना एवढी मान दिसते ना. मागे वळून 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 बघताय की नाही. काय ना शिर्डीला जाताना एवढा नव्हता झाला. तिथे थोडं वाटतंय लफडा आहे. पुढे बाईकवाले गेले ना एकाने सोडलं नाही ना म्हणता ना 10-20 गेले असतील. पण सोडत नाही. बस झालं. चालायची ताकद संपली. आता इकडूनच कोणाला तरी हात दाखवतो.
फक्त 120 किलोमीटर आहे, पण ते कधी होईल काय कळत नाही मला. मला वाटतं गिव्हअप करावा लागेल हा चॅलेंज आज. गाड्या कोण थांबवत नाही. बघू आता इकडेच काहीतरी वाट लावावं लागेल. इथे एवढा टाइम थांबलोय ना, एक जण थांबवली पण नाही रे. ठीक आहे, बघू आता पुढे काय विषय. कधी नशीब सोबत असतं, कधी नसतं. ठीक आहे, जायचं ते आहे. बाईकवाले पण बघून जातात पण थांबवत नाही एक पण जण. काय सदा अलिबाग. मी रायगड साईडला चाललोय. काय तिथपर्यंत सोडतोय. चालेल, नाव चालेल ना व्हिडिओ घेतला तर. नाव आणि दादाने थांबवलंय. दादा चाललाय. काय बोलतोय? हो आहे ना. काय बोलतोय? अरे तू बसला तिथे मागे जागा. हो आहे. हां चालेल, काही इश्यू नाही. दादा अलिबागला चाललाय तर मला पुढपर्यंत सोडतोय. फायनली ना एक अर्धा तासानंतर एक लिफ्ट भेटली. दादा भेटली. तिथपर्यंत दादा कसा तरी पोहोचलो. पुढे बघूया आता. दादानी पनवेल पासून नायना म्हणता मला एक 40-50 किलोमीटरच्या पुढे आणलाय. आता अर्ध्याहून जास्त रस्ता कापला. तिकडे वाटत होतं की कोण थांबवणार नाही लवकर. एकच जण भेटला पण त्याने पूर्ण रस्ता पार करून दिला मला. बघू आता पुढे कसं काय. या रोडला एवढी धूळ आहे ना, परत पळावा लागणार आहे. तिथे चहा नाही, उसाचा रस आहे. उसाचा रस पितो. लेट्स गो. बरोबर 80 किलोमीटरवर रायगड आहे आता इथून. पण सोडतोय का बघावं लागेल. इकडच्या माणसांना थांबवायला काय प्रॉब्लेम आहे ना, मला अजून काय कळालं नाही. शिर्डीला जाताना नुसते थांबवत आहेत माणसं, इथे पण थांबवतच नाही. थांबवत का नाही, कंटाळा जायला एका ड्रायव्हर थांबून. ना ट्रकवाले थांबवत आहेत, ना बाईकवाले थांबवत आहेत, ना कारवाले थांबवत आहेत. कोणच थांबवत नाही इकडे. दहा मिनिटं झाले, अजून थांबलोय. अजून तरी कोण भेटलं नाही. त्यानंतर बघू आता पुढे काय भेटतंय की नाही. एखादा कारवाला जरी भेटला ना तरी मजा येईल. तो पण नाही भेटत. दादाने थांबवले बघा. कुठे झालाय दादा? खेळ. पण फ्रीमध्ये सोडावं लागेल. चालेल. मला रायगडला जायचंय. हो चालेल तिथपर्यंत. नाव तुझं? चालेल ना, फोटो मध्ये आलं. धन्यवाद. आता हे दादा मला भेटलेत. खेडपर्यंत ना, खेडपर्यंत सोडतायत. धन्यवाद.
भरपूर टायमापासून तिकडे उभा होतो पण कोण भेटतच नव्हतं. काय क्वचित नाव काय याचं? राणी राणी. अगदी जीवला काय आपलं. दादा थँक्यू. तुमचं नाव जरा एकदा परत सांगा. अमित अमित. रवींद्र जंगम. चला धन्यवाद दादा एवढं मला सोडल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. एकदम जॉली माणस. चला दादा भेटूच नाही. भेटू. मी तुम्हाला याला लिंक पाठवल दादा. चला आता येतो. थँक्यू दादा. माणूस होता एकदम. जी मजा आली ना दादासोबत. एक नंबर. एकदम जॉली माणूस होता. फुल हटके. याची काही कमानी आहे. आता पुढे बघूया. इथून आता मला वाटत नाही लवकर भेटेल. हा का रायगडला जायचं आज रस्ता ना गडावर. धन्यवाद. आता इथून 28 किलोमीटर रायगड आहे. किती टाइम लागतो बाबा पर्यंत? डिपेंड. आता जर भेटेल तसं जायचं पुढे 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 चालत 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 चालत. काय टेन्शन नाही. मजा येते पण नवीन नवीन लोक भेटतात. बोलायला भेटतं. काही ना काही नवीन नवीन एक वेगळाच एक्सपिरियन्स भेटतो. नवीन मजा येते. थोडासा त्रास झाला. लवकर माणसं भेटत नव्हती. एकच दादा भेटला तो आता वॅगनर वाला. एक नंबर भाई. जो माणूस होता ना मस्त माणूस होता. एकदम जॉली होता. मस्तपैकी बोलत बिलत आलो. काय टेन्शन नाही. सुमसाम रस्ता आहे. आता मला थोडं टेन्शन वाटतंय. हो पुढचा पुढं ट्रेन चालली. गोरा वाटतोय. गोरा कुठल्याच अँगलनी वाटत नाही. अरे इथे गाड्यात नाही. 28 किलोमीटर फक्त बाकी आहे. पण आता इथे गाड्या भेटत नाही. लफडा तूच झालाय. हो इथे नाही. मस्त पक्षी दाखवतो. मस्त वाटतंय. कुठपर्यंत आला दादा? हा मला पण रायगडला पर्यंत जायचं. व्हिडिओ मध्ये येईल चालेल ना? नाव तुमचं? भावेश मोरे यांनी आता मला लिफ्ट दिले पाचरपर्यंत. जरा माईक चालू करतो. आता मुंबईला आलोय. मुंबईवरून मी सकाळी 6:30 वाजता निघालेलो आणि आता मी पोहोचतोय रायगडला. तिथे जिजाऊ माताची समाधी होती आणि दादा मला समोरून बोलला की इकडे समाधी आहे, तू एकदा पाया पडून ये. मस्त बरं वाटलं दादा तुझ्यासोबत. तो थांबला इकडे. तो मला बोलला की तू जाऊन ये. काय बोलतात? चल धन्यवाद दादा. नक्की भेटू. चल दादा भेटू. करतो वाटलं तर जायच्या टायमिंगला मी एकदा कॉल करतो तुला. हो चालेल चल. आता एंट्रन्सला मी पोचलो.
दादामुळे पोचलोय, नाही तर लय जंगल होतं, कोणी सोडलं नसतं. चल ते थांबलं. बरोबर 1 वाजता मी सुरुवात केली. म्हणजे सकाळी मी 6:30-7 वाजता निघालोय, ते मी 1 वाजता इथे पोचलो लिफ्ट मागत मागत. अशा काहीतरी पायऱ्या आहेत, त्यात चढायचे ना. रप 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 वरती गेलो. आता कसं थकून आलोय, तो दम लागतोय, जाणवतोय दम. तिकडे त्या टोक्यावर जायचंय. त्या टोक्यावर जाता जाता माझी बॉडी पडणार आहे. इथे ना जरा वेळ थांबतो आता, कारण लगेच जास्त तर दादाने मला सोडला, मी इकडे आलो आणि चढायला सुरू केलं. त्याला दम लागतोय. काय चेहरा एवढा का काळा वाटतोय व्हिडिओ मध्ये, काही कळत नाही. पहिलाच काळा, त्याच्यात अजून काळा वाटतोय. कसे व्ह्यू होतील मला. तिकडून चालले लालपरी दाखवतो तुम्हाला, चालली लालपरी. मला पण लवकर पळावं लागेल, कारण मला जायचंय माझ्या घरी. बस झाला विश्राम. तिथून आता थेट थोडा वर जाऊन परत थांबतो. दमलं तर भरपूर आहे, लय दमलंय. कारण गाडीने येणं इथे काय वाटत नाही. गाडीहून आलो आपण, पद्धतशीर गाड्याच्या खाली थांबलो, गाडी लावली आणि चढायला सुरू केलं. पण मुंबईपासून 0 रुपयात एक जणाला हात दाखवत टेम्पो, ट्रक, कार जे भेटतील त्यांना मेहनत आहे. बस झालं, आता मी इथून निघतो पुढं. म्हणजे तुमचं नाव आहे का? माझं नाव केशव. केशव. तुमचं? शशिकांत. शशिकांत. उत्तम. उत्तम. सुभाष. हे लोक मला आता भेटलेले आहेत. हे लोक तुम्ही उतरतायत ना इथून आता? हो. ते आता इथून उतरतायत आणि मी आता चढतोय. तुम्ही कधी? कर्नाटक बेलगावहून आलेत हे लोक. तेवढं लांबून रायगड साठी आले. रायगड चढायसाठी आले हे लोक. बघा ही व्हिडिओ तुम्हाला भेटेल का? धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल चॅनलला. चला भेटू परत. चला आता मी निघालो. इथे थांबून पुढे मस्त माणसं एकदम जॉली होते. त्यांनी विचारलं, सगळ्यांनी मला सबस्क्राईब पण केलं. मस्त वाटलं एकदम. आता एनर्जी आली अजून जरासं वर चढायची. चला धन्यवाद. अशीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत राहतील तर सबस्क्राईब लाईक नक्की करा आठवणीने. तुमच्या भावाचा चॅनल JM फूडीज उर्फ भूषण टपाल. असे माणसं भेटलेले ना मजा येते रे. मला काय माहिती नाही, एनर्जी आली काय माहिती. अचानक असं वाटतं ना की आता रायगड पहिला द्वार यायचंय. मजा येते पण चढायला. सकाळी जर गेलो ना तर अजून मजा येते. आता माझा टाइम चुकीचा आहे. लोक उतरतात तेव्हा मी चढतोय, त्याच्यामुळे थोडा घोळ झालाय. विशाल तुमचं? खानदेश मला मी असं सांग ना. खानदेश
खानदेश. तुमचा दादा? रितेश. तुमचा? सांगा नाव सांगा बिंदास. विशाल खानदेश. खानदेश जळगाव. मी मुंबईवरून असं हात दाखवत आलो इथपर्यंत. हो म्हणजे 0 रुपयात मुंबई पासून इथपर्यंत हात दाखवत आलेलो. 1 पण रुपया न खर्च करता इथून आता रायगड चढणार, मग इथून परत मुंबईला जाणार. हे अजून शिड्या चढायच्यात. तुमचे हावभाव एकदम पॉझिटिव्ह वाटले, एकदम चांगले वाटले. देव आहेत आमचे, पण जगाचे देव आहेत. म्हणून मी तिथूनच तुम्हाला बघितलं, मला लय आवडलं. तुम्ही ते हात असे हे केले ना, तुम्ही तिथूनच व्हिडिओ काढायला चालू केलेली. हे सगळं युट्यूबला टाकलं चालेल ना? प्रवीण. तुमचं? ऋषिकेश जाधव. अभिषेक जाधव. आता हे मला भेटलेत. हे लोक पण शिर्डीहून आलेत. मागच्या हप्त्यात मी शिर्डीला गेलो होतो तेव्हा भेटले असते. चला, जय शिवराय. बघा अजून 4-5 जणांना पाठवा. चला, धन्यवाद. प्रेम काय असतं? प्रेम हे आमचे गड किल्ले. हे भावा, त्याच्या मागचा जो इतिहास दडलाय ना, ज्यांना नाही माहिती तो बघा एकदा, त्यानंतर कळतं की काय आहे. हा दरवाजे बघा. खालं काय नाव आपलं? वेट बघ ना किती आहे. कशी उचला कसे करत राजांचा स्पर्श रचलेला. सनी. तुमचं नाव काय? भूषण. ब्लॉगिंग जेएम फुडी म्हणून आहे. जेएम फुडे. हा, आहे का फोन? मी सबस्क्राईब करू. हो, तुझं नाव? उमेश. भाऊ 4 दिवसांनी मी जेएम फुडे ना. हा, काय सबस्क्राईब केलं ना? हो. हो, तुझं नाव? हे चला, हे यांच्या ब्लॉग मध्ये घेऊ. विकी विकास. तुमचं नाव काय म्हणलं? भूषण. भूषण सर. हो. हा भूषण सर, बोला ना. कुठून आले? सर वीर नका बोलू. मुंबई, लालबाग. भूषण भावा. भूषण भाऊ फॅन पुणे. पुण्याहून आता मला भाऊ भेटले ते सर्व. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. भावा सगळ्यांनी सबस्क्राईब करा. अजून 3-4 जणांना सगळ्यांना पाठवा. नक्की. आणि माझी व्हिडिओ बघा. मी मुंबईहून कसा आलो हात दाखवतो. चला भेटू पुन्हा. ते बोलत होती फॅन भेटली. बोल, ते मलाच बरोबर नाही आवडत. फॅन बिन भाई सगळे माझे भाव आहेत. भाई मी एवढा आता यंग असून मला थांबावं लागतंय. जुनी माणसंच भारी होती. आता आपलं काही खाणं असं त्याच्यामुळे आपल्याला नाही जमत.
सगळे किल्ले त्या टायमिंगला बनवले. आजकालच्या कुठून आले तुम्ही? पुण्यावर. सर मगाशी पण भरपूर जण भेटले पुण्याची. धन्यवाद. बाय बाय बाय. असंच मी शिर्डीला पण गेलेलो. परत त्या टोकाला जायचं आहे. असेच माझे कंटेंट आवडत असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना मम्मी पप्पा सगळ्यांना पाठवा. सबस्क्रायबर वाढवा. मला डिसेंबरपर्यंत काही करून माझे ना ॲटलिस्ट 500 सबस्क्रायबर पाहिजे मला. जास्त नाही, डिसेंबरपर्यंत 500 सबस्क्रायबर झाले तरी भरपूर आहे. आणि मी जास्त एडिटिंगला त्रास घेत नाही. मी डायरेक्ट रॉ व्हिडिओ बनवतो. कारण एडिटिंग आता 100 जण करतात चांगली एडिटिंग. पण रॉ व्हिडिओत मला मजा येते आता सध्या. किती काही एडिटिंग काही करा, काय करायचं एडिटिंग करू शकतो असं नाही. मी चांगली एडिटिंग पण करू शकतो. पण मला जी रॉ मध्ये मजा वाटते ती रॉ मध्येच वाटतं. कचऱ्याचा डब्बा असताना आपण यांना बाहेरच घाण करायची. सुरुवात पहिला आपल्यापासून केली तर दुसरं पण करतील. बाहेर करतात ते ठीक आहे, तुम्ही गडावर पण करतात. तो नाव काय भाऊ? माझं नाव साई टकले. साई टकले. टकले. हा सायकलवरून आलास ना तू? हो, सायकलवरून आलाय. आणि तुझा बाबा? यश चौधरी. यश चौधरी. माझा भूषण टपाल. हो, तुला मानलं पाहिजे म्हणजे भाई तू आलाय भाई. एवढा लांब आलाय. डेंजर. नुसता थांब तुझा आयडी. हे बघा हे मित्र भेटले मला. भाऊ तुझं नाव? कुणाल. तुझं? साई. तुझं? यश. ये ना चालला तुझा बाबा? प्रथमेश. हे सगळे मला भेटले आता इकडे. तुम्ही कुठून आले? यवतमाळवरून आलेत रायगडला. आता इकडं प्रतापगडला जाणार आहोत. प्रतापगडला जाणार आहेत. म्हणजे दौरा मोठा आहे तुमचा. झालं बाबा, आरामात जा. चला धन्यवाद बाबा. काय हो, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना